ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। सरपंच सर, आमचे चॅनलवर आपला अभिनंदन, स्वागत आहे। आणि ग्रुप ग्रामपंचायत सताळा आपला कार्यकाल किती वर्षाचा झाला आणि आपले सभासदांची संख्या किती आणि गावातली लोकसंख्या किती आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। ग्रुप ग्रामपंचायत सताळा, कनकुरा आणि सताळा आणि सरवा या गावची संख्या 2000 आहे। समजा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मी रामभाऊ सांगळे सरपंच। आपल्या गावात सदस्य 9 आणि लेडीज 5 आणि पुरुष 4। उपसरपंच कोण आहे सर? उपसरपंच माणिक दशरथ साळवे। सर, आतापर्यंत आपले 2.5 वर्षात कार्यकालात काय काय जनतेसाठी काय काय कार्य केले आपण? आपल्या कार्यकाळामध्ये 4 सभागृह झाले। एक 2 हे आपलं सताळ्याला एक ग्राम मागासवर्गाचं सभागृह झालेलं आहे, कणकुऱ्याला एक मागासवर्गाचं सभागृह झालेलं आहे आणि महादेवाच्या मंदिराला सभागृह दिलेलं आहे। तिथे महादेवाच्या मंदिराला सभागृह दिलेले आहे, विठ्ठल रुक्माईला सभागृह दिलेले आहे आमदार निधीतून। सर, गावात कोणती मोठी समस्या आहे आतापर्यंत त्याचं निवारण झालं नाही आणि आपण शासनाकडून मागणी केलेली? आजपर्यंत आपलं टावर आणि पुलाचं काम आणि सेफ्टी टँक आणि गावातली ती पाईपलाईन ते आता आम्ही जनतेला पण विचारले की त्यांनी म्हटले की टावरची सुविधा नाही आणि तुम्ही 2.5 वर्ष झाले सरपंच होऊन, तर आतापर्यंत टावर कसा बसण्यात नाही आले? सर मागणी केली पण झालेली नाही। कोणाला मागणी केली? खासदाराला केली, आमदाराला केली, आता बी आमदाराला करेल। काय आश्वासन मिळालं सर तुम्हाला? करतो म्हणून सांगितलं। गावात सर्वात मोठा कोणता प्रश्न आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झाला नाही? हाच प्रश्न आहे, टावरचा आणि पुलाचा। घरकुलची जी स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? 104 घरकुल झालेली आणि सर्वे किती झाले? 75 घर अजून समजा होणारे आणि सर्वे 250 घरकुलाचा झालेला आहे। ग्रामपंचायत कडून जे सुविधा असते जनतेसाठी आरोग्याची आणि पाणी टँकर आणि जी घंटा गाडी असते त्याची काय सुविधा आहे आपल्या ग्रामपंचायत? आरोग्याला मी पैसे देत असतो आणि आपले शाळेला बी आणून देत असतो, सामान आणून देत असतो आणि टँकर माग 1 वर्ष फक्त दुष्काळ पडला आमच्या। सर, शेतकऱ्यांसाठी शासनाकडून जे मनरेगा आणि दुसरी स्कीम असतात, तो कोणकोणती स्कीम आतापर्यंत शेतकऱ्याला मिळालेली आहे? सर कोणतीच समजा ते शेतकऱ्याला जे स्कीमी ज्या मिळणाऱ्या आहे मनोरंजनच्या त्या स्वतंत्र मिळायला पाहिजे। काय मिळाले नाही का आतापर्यंत कोणती स्कीम? मिळाले ना। कोणती स्कीम मिळाली? मिळाला आम्हाला समजा विहिरी, आपले हे शेततळे, कोण अजूक बहुगुणी। आपल्या गावात शाळा किती आहे? आपल्या गावात शाळा 7वी पर्यंत आहे। 10वीची सुविधा नाही? जिल्हा परिषदची। कुठे आहे 10वीची सुविधा? आपले जिल्हा परिषदला आहे। आपल्याला धारेश्वर कॉलेज कुठे आहे ते? इथून 2 किलोमीटर आहे। तो गावात काऊन नाही 10वीची सुविधा? तुम्ही मागणी केली नाही का? सर नाही, त्याला जागा नाही दिली म्हणून ते तिकडं दुसऱ्या गावातल्या माणसांकडे जागा असल्यामुळे त्यांनी जागा दिली तिथं। सताळा ग्रामपंचायत मध्ये काय काय कार्य चालले आतापर्यंत आणि तुम्ही राहायला इथेच आहे आणि शिक्षण कितीपर्यंत झाले तुमचं, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। माझं नाव बाबासाहेब लक्ष्मण सांगळे, माझं शिक्षण BSc वगैरे झालेलं आहे। आमच्या गावामध्ये आता रस्त्याची सुविधा झालेली आहे, सिमेंट रस्ते झालेले आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी झालेली आहे, बरेचसे कामं असे झालेले, काही ड्रेनेज लाईन वगैरे आणि आणखी रोड झालेला आहे। बाकी सर्वच कामं समजा घरकुलाचे याचे त्याचे सर्व कामं व्यवस्थित चालू आहे। शिक्षण कितीपर्यंत झालेलं तुम्ही? माझं BSc वगैरे झालेलं आहे। ग्रामपंचायत कडून जे स्वच्छता, घंटा गाडी, पाणी टँकर आणि आरोग्यासाठी जे ॲम्ब्युलन्स असते, तो काय काय सुविधा आहेत ग्रामपंचायत कडून? घंटा गाडी वगैरे आमच्या गावाला नाही सध्या, ते घनकचऱ्यासाठी आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे। घनकचऱ्याचं हे केलेलं आहे, कचरा व्यवस्थापनासाठी एक छोटंसं बांधलेलं आहे ते। गावात अशी मोठी कोणती समस्या आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झालेलं नाही?
आमच्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या म्हटलं तर नेटवर्कची. आमच्या गावाला टावर नाही आणि टावरची मागणी सतत केली तरी पण टावरसाठी कोणी पुढाकार घेत नाही. सरपंच साहेबांनी त्यांच्यासाठी निवेदन दिलेलं आहे पण कोणी त्याची दखल घेत नाही. आपलं नाव काय? माझं नाव बाबासाहेब लक्ष्मण सांगळे. जे सरपंच आहे कसं कार्य करते मॅम, आणि आपण एक महिला आहे, महिलांसाठी आतापर्यंत ग्रामपंचायतकडून काय काय सुविधा मिळालेली आहे, आणि तुम्ही एक महिला आहे, तर तुमचं शिक्षण किती झालं आणि कोणती मोठी समस्या आहे जिथं आतापर्यंत निवारण झालेलं आहे? माझं नाव रेखा बाबासाहेब सांगळे. माझं शिक्षण 12वी झाली आहे. पहिल्यांदा आम्ही आडावून पाणी आणायचो डोक्यावरती आणि म्हणजे नदीवर धुणं धुवायला जायचो. परत आम्हाला खूप म्हणजे परिस्थिती वेगळीच होती आहे. आता रस्ते पण आहे, पहिल्यांदा रस्ते पण नव्हते, आता रस्ते पण झाले आहे. आता नळ पण आलेली आहे. आता बाथरूम पण आम्हाला म्हणजे घरोघरी बाथरूम पण झालेले आहे. तरी बऱ्याच सुविधा झाल्या. आम्हाला आता आम्हाला नेटची गरज आहे. नेट आम्हाला अजिबात नाही आहे फोन लावायला. टावर देणे. महिलांसाठी मी प्रश्न विचारले की ग्रामपंचायतकडून महिलांसाठी काय काय आतापर्यंत सुविधा मिळाली, जसं घरकुलची स्कीम आहे आणि वेगवेगळी स्कीम असते महिलांसाठी, आतापर्यंत काय लाभ मिळाले महिलांना? मला ना म्हणजे आता नळ पाणी पण आम्हाला फुकट म्हणजे घर पोहोच आलेलं आहे. परत आम्हाला रस्ते नव्हते, तर आता समज शेतात जायला पण थोडे गाडीवर जातो येतो. आणि शाळा पण नव्हत्या पहिल्या वेळेस. किती शाळा आहे आपल्या गावात? तिथे 7वी पर्यंत शाळा आहे. एक शाळा आहे? हो, 7वी पर्यंत शाळा आहे.